वाशीमध्ये जरांगे पाटील सरकारचे नवीन जी आर वाचून दाखवतात। एकीकडे मराठा समाज आंदोलनावर ठाम आहे, मुंबईला जाण्यावर ठाम आहे। काय या सगळ्यातून आता लाईव्ह तिथे काय चालू आहे मी पाहिलं नाही। मी आता परमपूज्य गुरुमाऊलींच्या निमंत्रणावरनं इथे बचत गटाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहे। सुंदर कृषी प्रदर्शन आहे, सुंदर बचत गटाचं इथे काम आहे, डिस्प्ले, मी ते बघण्यासाठी आलेले आहे। मराठा आरक्षणाचा आत्ता या लाईव्ह काय आहे मला माहिती नाही आहे, चालू आहे तिथे मोर्चामध्ये। पण मला हे माहिती आहे की जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मुंबईमध्ये जात आहेत आणि सरकारने त्यांच्या जो शब्द दिलेला आहे ते सरकार पाळणार आहे असं सरकार म्हणत आहे। तर मी सुद्धा उत्सुकतेने बघते आहे की मराठा समाजाला न्याय कसं देणार आहेत, याच्याकडे मी पण उत्सुकतेने बघते। ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे अशी त्यांची मागणी आहे, आपलं काय मत आहे? त्यांची काही मागणी असेल त्याबद्दल आतापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे। माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले 2 दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलंय, परत मांडण्याची आवश्यकता नाही। यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल। त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल। त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे। मुंबईत त्यांनी येऊ नये अशी भूमिका सरकारची आहे, मात्र ते मुंबईत जाणार ठाम आहे। आपलं काय आव्हान असणार? जरा या वेळ सरकारच आहे, सरकारच बोलू शकतं। हे सर्व सरकार असतं, सरकार मायबाप असतं, त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी। आणि मी यांच्या हे बघा, ही आरक्षणाची लढाई वंचितांची लढाई आहे, त्यामुळे वंचितांच्यासाठी माझ्या नेहमीच मनापासून पोटातून शुभेच्छा आहेत। फक्त दुसऱ्या वंचितांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे अशी समजूतदारीची भूमिका ते घेतील असा मला विश्वास आहे। ओबीसी संघटना पण मुंबईत जाण्याच्या तयारीत आहेत, ओबीसी संघटना। तर आता सरकारची जबाबदारी वाढली आहे, या दोन्ही संघटनांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका असली पाहिजे। वारंवार चर्चा होत आहेत, सरकारकडून शिष्टमंडळ जात आहेत, तोडगा निघत नाहीये, सातत्याने हे सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतो। काय नेमका तोडगा यावर सरकारकडून काढला जावा? मी याच्यावर भाष्य करण्यासाठी त्या कुठल्याही रोलमध्ये नाही। मी वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केलं आहे, घटनात्मकदृष्ट्या टिकेल असं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि ते कसं असावं याच्याबद्दल मी वेळोवेळी भूमिका व्यक्त जरांगे पण मात्र ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण मिळू शकतं आणि त्याच्यातूनच आम्हाला देण्यात यावं असं आग्रही मागणी त्यांची आहे। त्यांच्या मागण्या घटनात्मकदृष्ट्या टिकल्या पाहिजे एवढं साधं माझं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।